हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। मी आशा करते तुम्ही व्यवस्थित असाल, मस्त असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे शिकवण म्हणजे काय। तर आज मी तुम्हाला असे काही 10 सेंटेन्सेस सांगणार आहे की जे आपल्यासाठी सुद्धा जरुरी आहेत, पण मोस्ट आपल्या मुलांसाठी जरुरी आहेत। जर मुलांना लहानपणापासूनच ह्या गोष्टी समजल्या, लहानपणापासूनच त्यांना ह्या गोष्टी आपण शिकवल्या, तर बऱ्यापैकी मोठे झाल्यानंतर आपले मुलं हे व्यवस्थित असतील आणि एक चांगल्या वळणाने, चांगल्या याने ते पुढे गेलेले असतील, कर्तृत्वाने वगैरे व्यवस्थित संस्कार रूपी म्हणा, काही पण तुम्ही म्हणू शकता, पण चांगल्या गोष्टीने एक व्यवस्थित ते पुढे जातील। आणि त्याचबरोबर ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं। आणि हो, मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत असते, तुम्हाला बोलत असते, जे काही मला अनुभव आले त्याप्रमाणे। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जास्त इंट्रो देत बसत नाहीये मी। ते जी शिकवण आहे त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे, बोलणार असाल तर विनम्र बोला। म्हणजेच काय, जर तुम्ही बोलणार आहे तर तुम्ही चांगलं बोला, विनम्र बोला, शांततेत बोला। तुमच्या वाणीमधून पुढच्याला असे वाटलं पाहिजे की याचं सतत ऐकत राहावा, इतकी ती वाणी तुमची मृदुमय चांगली असायला हवी। दुसरं, पहिलं काय सांगितलं आपण, बोलणार असाल तर विनम्र बोला। दुसरं, मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा। म्हणजेच काय, जर आपण मोठे होणार म्हणजे काही लोक मोठे म्हणजे कशाला समजतात, ज्याच्याकडे श्रीमंती आहे म्हणजे पैसा आहे तर मी खूप मोठा नाही। मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा, या वाक्यातच आहे। जर तुम्ही मोठे होताय तर अनुभवाने मोठे व्हा। तुमच्याकडे ज्ञान हवंय, त्या ज्ञानाने तुम्ही मोठं व्हा, ना की तुम्ही घमेंडीने, पैशाने। किंवा एखाद्या घरात व्यक्ती खूप मोठा आहे पण त्याला जर बोलायचं वगैरे काही सुचत नाही, तो कुणालाही काही बोलतो, कुणाची मन दुखवतो, तर तो मोठा असून काही उपयोग नाहीये। मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा। पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या। काय सांगितलंय, पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या, बरोबर की नाही। भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा। भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा म्हणजे आपण मानव कधी विचार करतो का, आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळं का आहोत, आपल्यात असं वेगळं काय आहे। तर इतर प्राण्यांना भक्ती करता येत नाही, इतर प्राण्यांना बोलता येत नाही, इतर प्राण्यांना मदत करता येत नाही समाजासाठी, पण माणूस हा असा प्राणी आहे की त्याला सर्व गोष्टी करता येतात आणि तो मोक्षाच्या दारापर्यंत जाऊ शकतो। म्हणून सांगितलेलं आहे, भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा। आपले ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, की जनाबाई म्हणा, सगळ्यांनी गुरु केलेले होते, त्यामुळं आज ते अजरामर आहे। ते भेटले, त्यांच्या सद्गुरूंना भेटले। नामदेव महाराज, त्यांनी सुद्धा गुरु केले। तसेच आपल्यालाही गुरु करायचे आहेत आणि आपल्यालाही सद्गुरूंना भेटायचं आहे। थांबणार असाल तर, चौथी गोष्ट, थांबणार असाल तर मनाला चुकीच्या रस्त्यावरती जाताना थांबवा। म्हणजे पहा, जर आपण कुठंतरी थांबणार आहे तर अशा ठिकाणी थांबा की आपल्याला जाणवलं पाहिजे की मी कुठेतरी चुकीच्या रस्त्याला चाललोय आणि मी इथे थांबायला पाहिजे। जर आपण चुकीच्या रस्त्यावरून जाताना स्वतःला थांबवलं तर तिथे नक्कीच आपला फायदा होईल आणि आपल्याकडून काही चुकीचे कामे व्हायच्या आधीच आपल्याला जाणीव होईल की माझ्याकडून काहीतरी चुकीचं होतंय, मी काहीतरी चुकीच्या मार्गाला चाललो होतो, बरोबर ना। त्याच्यानंतर 6वी गोष्ट, मानवता धर्म पाळा। आपण मानवी हे विसरू नका, अत्याचार करू नका। मानव म्हणजे माणसासारखे वागा, नाहीतर काही लोक अगदी राक्षसापेक्षाही निकृष्ट वागतात। खरंच किती अवघड आहे ना अशा लोकांचं। ह्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे, त्यांना लहानपणापासूनच आपल्याला ह्या गोष्टी शिकवायला हव्या आहेत। 7वी गोष्ट, भूतदया हीच परमेश्वराची सेवा। म्हणजेच प्राणीमात्रांवरती प्रेम करा, त्याला समजत नाही म्हणून त्याची हेळसांड, किंवा एखादा कुत्रं, मांजर, काही कोणताही प्राणी जर भुकेने व्याकुळ होतोय, तडपडतोय, तर त्याची भूक भागवा, त्याला पाणी पाजा,
प्राणीमात्रांची सेवा करा. एखादा जर कुठं संकटात अडकलं असेल प्राणी तर त्याला वाचवा. हे आपल्या मुलांना आपल्याला शिकवायचे. त्याच्यानंतर 7वी गोष्ट म्हणजे स्वप्नात सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नका. आता याच्यात तुम्ही काय म्हणणार की आपण झोपलो मग स्वप्न कसंही पडतं, स्वप्नात कोणीही येतं, मग ते कसं काय? आपण दिवसभर जे चिंतो तेच रात्री आपल्या माइंडमध्ये चालू असतं आणि तेच आपल्या स्वप्नात येतं. त्यामुळे दिवसभर कुणाविषयी वाईट चिंतू नका. दिवसभर कुणाविषयी वाईट चिंतू नका. कुणाचं वाईट व्हावं अशी इच्छा मनात बाळगू नका. तर रात्रीच्या स्वप्नात आपल्याकडून कुणाचेच वाईट चितले जाणार नाही. 8वी गोष्ट, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आज कितीतरी मोठे थोर नेते होऊन गेलेले आहेत. काही काहींना तर गरज पण नव्हती तरी ते आपल्या भारतासाठी, आपल्या मातृभूमीसाठी लढले. आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला किती मोठं एक आपल्यासाठी स्वराज्य स्थापन करून गेले, बरोबर की नाही? म्हणजे समाजासाठी जगली. प्रत्येक जण आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी जगतोच, पण थोडं तरी आपण समाजाचं काहीतरी लागतो. याने तरी आपण समाजाची सेवा काही ना काही, कशाच्या ना कशाच्या रूपात म्हणा, ती करायलाच हवी. म्हणजे स्वतःही जगवा आणि दुसऱ्यालाही जगवा. प्रत्येक वेळेस दुसऱ्याला जगवताना पैसा हवाच असं नाही, पैशानेच सर्व मदत होती असे नाही. ज्याच्याकडे पैसे आहे त्याने नक्की दुसऱ्याची मदत करा, पण ज्याच्याकडे नाहीये तर तो कुणाला कशात ना कशात अडचण आली किंवा काही गोष्टींना मदत करू शकतो वेगवेगळ्या रूपामध्ये, हो की नाही? परमेश्वराजवळ जायचे जर जायचे असेल तर श्रद्धापूर्वक सद्गुरूंना शरण जा. म्हणजेच काय, आपला जन्म, आपली उत्पत्ती, हे जे काही सगळं पृथ्वी ब्रह्मांड हे सगळं चाललंय, हा चालवणारा कोणीतरी एक शक्ती आहे. हे तुम्ही मानत असाल किंवा नाही, पण मी मानते. हे एक शक्ती आहे. म्हणजेच आपल्याला जन्म देणारा, आपल्याकडून जे काही चांगले कामं होतात हे करून घेणारा परमेश्वर आहे. म्हणून सांगितलंय ना, श्रद्धापूर्वक सद्गुरूंकडे जा. सद्गुरूंच्या पायी, तुमचे सर्व देव हे तुमच्या सद्गुरूंच्या चरणीच आहे. सगळ्यात मोठा मान म्हणजे सद्गुरू आहेत. आपल्या आयुष्यात जर सद्गुरू आले ना तर देव काय आहे, आपला जन्म कशासाठी, हे आपल्याला सद्गुरूच सांगतात. त्यामुळे सद्गुरूंपाशी श्रद्धापूर्वक शरण जावा. आणि 10वी गोष्ट म्हणजे, निवडणार असाल तर सर्वात चांगले गुण निवडा. ना की वाईट गोष्टींकडे माणूस इतक्या लवकर जातो की चांगल्या गोष्टींकडे जायला त्याला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वाईट गोष्टींकडे जायला त्याला अजिबात वेळ लागत नाही. आपण सुद्धा अनुभवलेले आहे. एखादं व्यसन जर लागायचं म्हटलं ना ते अगदी पटकन लागतं, पण तेच जर सोडायचं म्हटलं तर आपल्याला एवढा त्रास होतो की प्रमाणाच्या बाहेर. साधं सिंपल गोष्ट मी सांगते ना, एखाद्याला जर तंबाखू सोडायला सांगली डॉक्टरांनी, तो व्यक्ती तंबाखू नाही सोडू शकत. जमतच नाही, होतच नाही, करमतच नाही असंच तो बोलणार, बरोबर की नाही? तर ह्या काही चांगल्या शिकवण आहेत. खरंच ही गरज आहे. आज तुम्ही समाज पाहतात, आज समाजामध्ये मुलांच्या मनावरती किती वाईट गोष्टींचे परिणाम होतात. आज आपल्याला ज्या गोष्टी आत्ता समजतात त्या गोष्टी आपल्या मुलांना आत्ता समजतात. 5-6 वर्षाच्या मुलाला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात. म्हणजे आज दुनिया खूप भरकटायला लागलेली आहे. हा कलियुग आहे. ह्या कलियुगाचा नाश खूप भयंकर आहे आणि तो चाललेला आहे तेवढ्या जोमातच. त्यामुळे जर आपल्याला आपली मुले चांगले घडवायचे आहेत तर आपल्या मुलांना चांगल्या मार्गाकडे, चांगल्या गोष्टींकडेच नेणं आपल्याला खूप जरुरी आहे. तर मी पुन्हा एकदा सांगते, मी आज काय शिकवण सांगितली. बोलणार असाल तर विनम्र बोला, मोठे होणार असाल तर ज्ञानाने मोठे व्हा, भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा, पिणार असाल तर ज्ञानरूपी अमृत प्या, निवडणार असाल तर सर्वात चांगले गुण निवडा. परमेश्वराजवळ जायचे असेल तर श्रद्धापूर्वक सद्गुरूंना शरण जा. भूतदया हीच परमेश्वराची सेवा. मानवता धर्म पाळा. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. स्वप्नात सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नका.
ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर बऱ्यापैकी आपण आपल्या आयुष्यात व्यवस्थित जगू आणि आपल्याला आपल्या आयुष्य जगण्याचा जो काही मार्ग मंत्र आपल्याला ह्याच गोष्टींतून भेटेल. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, जर कुणाला काही अजून यापेक्षा चांगलं काही सांगायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.